नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. आपल्या अवतीभोवती किंवा आपण स्वतःकडे जरी पाहिलं तरी एक लक्षात येतं की कोणत्या ना कोणत्या समस्येने आपण गुरफटलेलो आहोत. अनेक प्रयत्न करून मार्ग निघत नाही म्हणून लोक देवाला जायच्या गडबडीत असतात. देवाला जातात, तिथली दिनचर्या आपणच करता, डोळे बंद करून दर्शन, रांगेमध्ये गप्पा टप्पा. याबाबत मी अनेक व्हिडिओ केले की परमेश्वराची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर अत्यंत सोपं काम येते. पण एक तर विश्वास नाही, काहीतरी खर्च करावा वाटतो, कर्मकांड करावं वाटतं आणि त्यात आपण गुरफटून जातो आणि मग तो प्रश्न सुटण्याऐवजी त्या समस्या वाढत जातात. नामस्मरण अत्यंत उत्तम. बऱ्याच वेळेला मला वेळ नसतो, पण बऱ्याच वेळेला वेळ असतो. त्यावेळी मी काही भक्तांना विचारतो, आपण तुमच्याकडे येऊन सत्संग करायचं का? किती दीड तासाचं काम असतं. परंतु 98% लोक सत्संगाला प्रतिसाद देत नाहीत आणि ह्या कामाच्या व्यापात आणि हल्ली पिठापूरला जाणं येणं, इतर गावी जाणं असतं. तर रविवार हा दिवस बरा वाटतो. रोजच्या कामाच्या व्यापातून साधारण मी रविवारी येऊ शकतो असं लोकांना सांगतो, परंतु लोक दखल घेत नाहीत आणि भक्तांना त्यांची कामच जास्त महत्त्वाची वाटतात. कामं म्हणजे पळवाटच असते ती. लोक सांगतात आज रविवारी थोडा आम्ही उशिरा उठणार आहे, विश्रांती मिळत नाही. आणि संध्याकाळी हा कार्यक्रम करायचा असतो की आपण एकत्र बसून जर काही नामस्मरण वगैरे केलं तर तुमचा आवाज देवाजवळ सेव व्हावा, वातावरण बदलून जावं आणि त्या वातावरणामध्ये एक आनंद घ्यावा. ही खरी सत्संगाची योजना आहे. कीर्तन प्रवचन यासाठीच होत असतं. तेव्हा रविवारची कारणं ऐकून हसू येतं. लोक कंटाळा आला म्हणतात, विश्रांती पाहिजे, पाहुण्याकडे जायचं आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं सांगतात काही खाजगीमध्ये, अहो त्या दिवशी आम्ही नॉनव्हेज खातो, कसा कार्यक्रम करायचा आणि नॉनव्हेज खाऊन कार्यक्रमाला आलं तर चालेल का? प्रश्न त्यांचं उत्तर त्यांनाच माहिती असतं. परंतु जर एखाद्या दिवशी आपण काही खाल्लं नाही पण हा कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि तुमच्या समवेत इतरांना जर लाभ मिळाला तर याच्यासारखं पुण्य नाही. लोकांना सत्संग नको आहे, परंतु परमेश्वराकडून एवढ्या अपेक्षा की आम्ही तुझ्याकडे येतोय, तू आमचं काम पूर्ण कर. 101 रुपये त्यात नारळ, हार, पेढे, अभिषेक याच्यामुळे परमेश्वराची कृपा प्राप्त होत नाही. अनेक वेळा सांगितले पण लोक दिवसेंदिवस त्यातच गुरफटत चाललेत. पिठापूर कुरोपुरात श्रीपाद वल्लभांनी सांगितले, माझ्या सानिध्यात 3 दिवस राहा, माझी कृपा प्राप्त करून घ्या. पण अजूनही गेल्या अनेक दिवसात काही 5% लोक सोडले तर सकाळी येऊन संध्याकाळी जाणारे, आज सकाळी उद्या रात्री जाणारेच भक्त पिठापूर आणि कुरोपूरला येतात. खरं म्हणजे दोन्ही एका वेळी करू नये हे तर मी वारंवार सांगतो, कारण कुरोपूरचा आनंद पूर्ण वेगळा आहे, पिठापूरचा आनंद पूर्ण वेगळा आहे. दोन्हीकडे श्रीपाद श्री वल्लभ आहेतच, परंतु लोक म्हणतात घराबाहेर पडले, पुन्हा येणं जमत नाही. लोक उत्साह हरलेत, पण श्रीपाद श्री वल्लभांकडून अपेक्षा फार करतात. श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण करायला पाहिजे, त्यांच्या सहवासात राहायला पाहिजे, पण लोकांना ते नको आहे. फक्त लोक हजेरी भक्त झालेले आहेत. त्यांना वाटतं कुरोपूर पिठापूर केलं आपल्या आयुष्याचं सोनं होईल. तेवढं ते सोपं नाही. श्रीपाद श्री वल्लभ असताना तो काळ वेगळा होता. त्यावेळेस जिथे श्रीपादांनी सांगितलं की तुम्ही माझ्या सहवासात या, तरी आज लोक ऐकत नाहीत. पारायणाच्या नावाखाली बोटे फिरवणं, कुरोपूरला सकाळी जाणं, प्रसाद घेणं, परत निघणं. खरोखरच जर तुम्हाला श्रीपाद वल्लभांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर सामुदायिक नामस्मरणाला सुरुवात करा. तुमच्या वाड्यात, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या आजूबाजूला 10, 15, 20 जण जर एकत्र जमला तर एक 15 मिनटं जरी नामस्मरण झालं की तो आनंद होईल. चहा पाण्याचा कार्यक्रम होईल, गप्पा गोष्टी होतील, सुखदुःखाच्या काही बातम्या कळतील आणि समस्यातून मार्ग निघण्यासाठी शेवटी परमेश्वर कृपेने आपण एकत्र आल्यानंतरच हा मार्ग निघतो. काही समस्या अगदी सोप्या असतात. बरीच लोक चांगली पण आहेत, आपल्याला मदत करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात आणि मार्गदर्शनामुळे जी माहिती मिळते त्यातून आपल्या समस्या आपोआप सुटू शकतात. परंतु रविवार हा सगळ्यांना वेळ मिळू शकतो, पण लोक सांगतात की रविवारी आम्हाला वेळ नाही, आम्हाला पार्ट्या करायच्या आहेत, आम्ही उशिरा उठणार आहे. नंतर आलेल्या लोकांचं
चहा पाण्याचा खर्च किती होईल ते करायला आम्हाला वेळ नाही, पसारा वाढेल. खरोखरच अशी कारणं ऐकल्यानंतर हे कलियुग चालू आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब होतो. पण वेळ गेलेली नाही, याचीच गरज जास्त आहे. कारण संकट आल्यानंतर जे तुमच्याकडे सत्संगाला नामस्मरणाला येतील तेच तुमच्या मदतीला धावून येतील. 3 दिवस 6 दिवस पिठापूरला राहणं तर शक्यच नाही. कारण कुणी आत्तापर्यंत मी पिठापूरला गेलो 7 दिवस कुणी राहिलेलं मला तिथं दिसलं नाही. आज येणार लगेच जाणार, 12 तास 36 तासापेक्षा पिठापूरला कोण थांबत सुद्धा नाही. खरं म्हणजे एवढं मोठं प्रचंड श्रीपाद श्री वल्लभांचं जागृत स्थान आहे, पण ते लोकांच्या लक्षात येत नाही. आमच्यावर कृपा झाली, आम्ही प्राप्त करून घेतो आणि एकदा कृपा झाल्यानंतर काही अडचण येत नाही. पण कृपा प्राप्त करून घेण्यासाठी लोक पुढाकार घेत नाही, याचं वाईट वाटतं. रविवारी सत्संग सुरू करा. लाखोनी जमण्याची गरज नाही. 10, 15, 21 जण जरी जमले तरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप म्हणून तुमचा आवाज श्रीपाद श्री वल्लभांपर्यंत पोहोचल. तुम्हाला एक मानसिक आनंद मिळेल आणि तुम्हाला एक दृढ श्रद्धा बसल्यामुळं तुमचं मनोबल वाढेल. आणि एकदा मनोबल वाढल्यानंतर कितीही संकट आली गेली तरी आपल्याला काही जाणवत नाही आणि आपण प्रतिकार करू शकतो. तुम्हाला सहज सांगितलं आहे, शेवटी आचरण तुमच्या हातात आहे. आचरण करावं अशी माझी आपणास विनंती. नमस्कार.